एक आपण धरूया का रेअर किंवा ऐतिहासिक प्रसंग आहे। अनेक लोक प्रवासाला, जसं जयंत पाटलांनी मला सांगितलं का चीनचा प्रवासी फार पूर्वी आला होता आणि म्हणून जेव्हा आपण 25 वर्षापूर्वी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आज जशा प्रकारे लोक प्रवास करतात अशी काही परिस्थिती नव्हती। फार तर लोकांकडे पगारच 3-4 हजार असायची। परदेश प्रवास आणि विमान प्रवास, जसं गॅस सिलेंडर मिळणं दुरापस्त होता तसा हा प्रवास फार दुरापस्त होता। आणि म्हणून एक जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली हे सर्व सुरू झालं आणि त्याच्या पुढे जाऊन मग पनवेल वाल्यांकडे पैसे आले होते, पण हा विजन नव्हता, तो जयंत पाटलांनी दिला। आणि म्हणून कुठेतरी आपण सुरुवात झाली, पुढे गेलो आणि मग त्याच्यात जात असताना आम्हाला त्यांनी घेऊन जायचे, सुरुवातीला त्यांनी खर्च करायचे आणि मग याच्यामध्ये कुठेतरी देवाने पैसे दिले। मला वाटलं आपण आपल्याला त्यांनी नेलं होतं, मग आपण त्या संख्येने लोकांना नेले पाहिजे, लोकांकडे विजन आला पाहिजे आणि जग पाहिलं पाहिजे। नुसते आपली प्रगती होऊन कामा नये, आपल्याला अनेक लोकांनी म्हणत 300-400 लोकांना प्रवास करू शकलो पुढच्या टप्प्यात, देवाने तेवढा बल दिला। आणि म्हणून निश्चितपणे आनंद आहे का मी नुसतं फिरलो, पण नातेवाईक फिरले नव्हते, गावाले फिरले होते, माझे 5वी ते 10वी पर्यंत शिकलेले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी मित्र असतील, सर्व माझा हा परिवार जो आहे कामगार क्षेत्रातला, हे सर्वांचं फिरणं आलं। आणि या निमित्तानं जयंत पाटील जसं कसं आहे का 2000 साली आम्ही सगळे एकत्र होतो, शेका पक्षामध्ये रामचेट खासदार, जयंत पाटील MLC, मी जिल्हा परिषदचा सदस्य, आणि मग त्याच्यात शकलं होत गेली तर 2000चा आमचा ग्रुप 50-60चा होता। 2004ला आम्ही काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल आला, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मग मला नवीन ग्रुप करावा लागला, त्याचा सर्वांचा त्याच्यानंतर मला लीड घ्यावं लागले, पासपोर्ट लोकांचे काढावं लागले आणि हे करत असताना पुन्हा ते 2014ला पुढे गेले। मग पुन्हा आमचा प्रवास थांबणार का नाही तर मग आमचा ग्रुप तयार केला। आता असं आहे का जैन पडल्यात 11 जण घेऊन चालले, नातेवाईक घेऊन चालले, त्यांचा आता ग्रुप थांबलेला आहे, वैयक्तिक प्रवास आहे। तर आमचे पण आता फक्त मुलं आणि नातवंड घेऊन प्रवास करतात। तेव्हा आता राहिला तो आमचा ग्रुप राहिलाय की आम्ही अनेक आता पण 300-400 नवीन पासपोर्ट काढले आणि त्या लोकांना प्रवास घडला। आणि म्हणून यांना एक व्यासपीठावर आणून तुम्ही सुरुवात केला, प्रवास थांबलेला नाही, त्यांनी बॅटन हँडओव्हर केली, ती बॅटन अजून आपण चालवतोय आणि माझे नंतरचे सहकार्य त्यांनी चालवावं असं मला वाटतं। जगाचा प्रवास करता करता देशाच्या मित्र परिवाराच्या मनात सुखकर्ता बनला, हा मनापर्यंतचा प्रवास भविष्यात कशा प्रकारचा? निश्चितपणे या आयुष्यात यायचं आणि खाली आता आहे, खाली आज जाणं आहे। मी सांगितलं का आमची सगळ्यांची सुरुवात रामचेकची फार शून्यातून झाले, जयंत पाटलांची सगळे सायकलवरून आले। पूर्वी बैलगाडीचा प्रवास हा आनंद वाटायचा लहानपणी, ट्रक झाली विटांची तर त्या ट्रक मध्ये सगळी गावाची मुलं बसून जायची। जीप जर पंचायत समिती एक आली, भगत साहेब आमची सभापती होती, तर जीप मधून आमचा प्रवास व्हायचा। आज आपण एमिरेट्सच्या फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास जातो ना, जे जो साखरेचा खायला त्याला देव देईल बोलतो ना आपण लोकांना वाटतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळते। पण जे चांगलं आहे ते पुन्हा आयुष्याने पुनरपी जन्म येणं नाही, त्याच्यामुळे जे चांगलं आहे ते केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि आपल्या ताटातली अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे, हे आपण घेऊन याच्यामध्ये चालतो। अनेक जण फक्त फॅमिली, आई वडील किंवा मुलांना घेऊन प्रवास करतात, मात्र आपण अनेक जणांना परदेशी प्रवास घडवला, तरी पैशाची जुळवाजुळव कशी करतात? पैशाची जुळवणी तुम्हाला सांगितलं का ऑल दिस इज मिरेकल आहे। मी एकच शिकलोय का 1 रुपया जर तुम्ही दिलात तर 2 रुपये परत येतात। पैशाची जुळवणी म्हणजे त्याच्यात विल पॉवर पाहिजे। त्याला मागचं इलेक्शन पडलो जेव्हा आमच्या स्टेजवर होते, ते मला मदत करणार होते, नाही केली। काँग्रेसवाल्यांमध्ये मी आमदार नाही झालो, फार पैसे गेले, फार मोठा मी कर्जबाजारी झालो। 2018ला मी कैलास मानसरोवर केली, देवाने पुन्हा 56 फाडके पैसे दिले, नवीन बंगला, जुना बंगला 10 वर्षाचा असताना सुंदर बंगला असताना पाडून नवीन बंगला बनवला। देण्याची हिंमत नाही। आता आमचे सर्व शिक्षक पाठीमागे आले, 50 वर्ष 75-80ला ज्यांनी शिकवलं त्यांचे संबंध आहेत, आई वडिलांना शेवटपोट सांभाळले आपण। आमचा तर स्वतः जास्त खायचं नाही, आपल्याला किती प्रकृतीप्रमाणे आपण एक भाकरी तर अर्धी खाऊन समोरचा उपास एक भाकरी देण्याची तयारी पाहिजे। आणि महेंद्र तेच करतोय। मी मुलाला सांगला तुझा व्यवसाय वेगळा, सगळ्यांना इक्वल पैसे दिले, माझं जी प्रॉपर्टी आहे ती 25% चॅरिटीला लागेल, म्हणून पत्रकार रिकामा जात नाही माझ्या दारातून, नाही अखंड हरनाम सप्ताहाला जात नाही मंदिराला 1200+ लोकांना घराला आपण मदत केली, मला वीट दिलं, 1 लाख 1200 घरं उभी राहिली। जास्त पत्रकार आहेत त्याच्यात तुम्ही जर विचार केला तर, पण कुणाचा जर आशियाना होत असेल, कुणाचा सुख दुःख आहे, कोण आजारी आहे, आवाज दिला तर पैसे देतो वरचा, फोडीले भांडार धन्याचा जुलवाजुलवी करायला लागत नाही।
आता पेरुमलची 55 लाखाची उधार आहे, अजून एवढं ट्रॅव्हलिंग आहे, देत राहतो पैसे. पैशाचा काय नाही, तो वरचा देणार, त्यांनी दिला पाहिजे. मी काय देणार आहे? माझा काय, मी जर देणार असतो तर मी मोदी झालो असतो, मी प्राईम मिनिस्टर झालो असतो, मी सीएम झालो असतो. करता करविता तो आहे, तो मोठा आहे. कैलास मानसरोवर हे मला भावना आली का माझा कर्ज डेट 3.5 कोटीचा उतरून मी पुन्हा रिव्हर्स बॅक झालो आणि ठरवलं आयुष्यात निवडणूक लढायची नाही. लोकांना आणि राजकारणी जे आहेत ते पॉलिटिकल मर्डर आहेत सगळे, ते आपला एकमेकाला गाडाला बसलेत आणि म्हणून जमिनी विकून आपण राजकारण नाही करायचं. जे काय असेल पैसे ते समाजाला लावायचे आणि मी जेवढं कमवेल त्याच्यातला 70% पैसा हा जनतेवर असतो. आपल्या एकूणच मनोगतात रामशेठ ठाकूरांचा उल्लेख वेगवेगळे येतात आणि रामशेठ ठाकूरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर मिळून कधी कधी मला ऊर्जा मिळते, हा सुद्धा एकमेकाचा सहयोग कशा प्रकारचा आहे? त्याच्यामध्ये विषय असा आहे का रामशेठ हे नेहमी मार्गदर्शक राहिले. रामशेठने आम्हाला एक शिकवलंय, रामशेठ पण फार पैसे त्यांच्याकडे असतात अशाचा प्रकार नाही आहे, पण तो रामशेठकडे ओढी जरी 25-30 कोटीची असली तर नवरात्रीला मदत करतील, गोविंदाला मदत करतील, आजारपण माणसाला मदत करतील, पत्रकारांना मदत करतील, ही भावना आहे. लोकांकडे बक्कल पैसे आहेत. महेंद्र रामशेठच्या 1% नाहीये, पण इन बिटवीन जे श्रीमंत आहेत ना ते जेवढं आता व्यासपीठावर बाहेर होते माझ्यापेक्षा 1000 पटीने मोठे आहेत. ताणत पाहिजे. आमच्याकडे कोण आला 5 रुपये 2000 खिशात देतो, दुसऱ्या फिरला येऊ नको सांगतो, नाहीतर पिये पैसे दे. लक्षात घ्या, माहित नाही. मी सांगतो मला धर्मराजाचं एक जे उदाहरण आहे का धर्मराज संध्याकाळी त्याच्यामध्ये दान धर्म करायचा आणि मग सूर्यास्त झाल्यावर तरीके जायला आता संपला, सूर्यास्त दान धर्म करणार नाही. मग एक अशी याचिका आली आणि ती म्हातारला ते द्यायला मागत नाही. मग भीम बोलला, अरे बाबा उद्या तू उठला तर देणार, तर आजच्या आज झालं पाहिजे. तुम्हाला पण माहित आहे, विजयला पण माहित आहे, पैसे आले का आजच्या देऊन टाकतो. त्याच्यामुळं आपलं आयुष्य कधी जाणार माहित नाही. परवा प्रशांतला बोलो, प्रशांत पुढच्या जन्मात आपण काय असणार आहोत, कोण बैल आहे का, माकड आहे का, मच्छर आहे का, फुलपाखरू हे माहित नाही. म्हणून एकमेकाची काय दुश्मनी करायची. प्रशांत हसला, त्याला तो आता तू बीजेपी आहे, तू ताट चालशील, तू शेका पक्षाला ताट चाललं, जैन पडली हे करेल, काय करू नका. सगळ्यांचा शेवटी मृत्यू हा अटेल आहे. पुढचा जन्म पुन्हा 2000 वर्षामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे काय कोणी आकड करायचे, जे करायचं ते टाकायचं आणि घेऊन काय जायचं नाही तर समाजासाठी वागा, एवढंच आपला याचा उद्देश आहे. ओके. प्रवासामध्ये लोकांना चालत राहायला पाहिजे. आता पैसे काय याच्याकडे नाहीत का, याच्याकडे पण बंगला आहे, गाडी आहे, मोठी गाडी घ्यायला निघालाय. विचार केला तर पैसा लागेल जास्त प्रवासावर. प्लॅनिंग करा 4 महिने अगोदर. फार कमी 25% विमानाचं तिकीट आहे. जाऊन या इच्छाशक्ती. मी इंडियाचे सगळे सेक्टर केले, कशावर केले पैसे, फार पूर्वी पैसे नव्हते माझ्याकडे. नियोजन पाहिजे आणि इच्छाशक्ती पाहिजे आणि लोकांना द्याल तर पैसे तुमचं चांगला होईल सगळं. ऑक्टोबर